आज अयोध्येत जे अनुभवलंय ना, एकदम खतरनाक. हे आयुष्यभर कधीच विसरणार नाही. 23 जानेवारीला प्रभूंचं दर्शन घेतल्यावर एवढा कुछ झालतो की मला मीच कंट्रोल होईना. कंट्रोलिंग साठी गाडीत थोडं पेट्रोल टाकलं आणि अयोध्येच्या सुंदर रस्त्यांवरनं फिरत तिथले उद्यान सत्संग बघत बघत मी पोहोचलो लता मंगेशकर चौकाजवळ. नमस्कार, मी कौस्तुभ आणि वेलकम टू कायराव यूपी सिरीज. प्राण प्रतिष्ठेला अयोध्येत सगळे न्यूज चॅनल वाले ठाण मांडून बसले होते. मी पण भुट्टा घेऊन लय काहीतरी कळत असल्यासारखं डीडी न्यूज वाल्यांजवळ येऊन थांबलो. रात्री शरयू नदीच्या घाटावर बसलो. येताना रबडी जलेबी समोसा खाल्ला आणि रिक्षात बसून माझ्या डॉर्मिटरी जवळ आलो. सकाळी उठून गारठून टाकणाऱ्या थंडीत मी निघालो अयोध्येचे रक्षक असलेल्या हनुमानगडी मंदिराकडे. तिथं पोहोचलो तर आपला पुण्याचा एक ग्रुप जबरदस्त शंखनाद करत होता. दर्शनालाही खूप जास्त गर्दी होती. त्यानंतर गेलो दशरथ भवनकडे. तिथं भंडाऱ्यात दाबून जेवण केलं. त्या सुंदर महालात दर्शन घेतलं आणि कनक भवनाकडे चालायला लागलो. ते पण एकदम सुंदर होतं. येताना प्रसाद घेतला आणि गेटवरनं प्रभू रामांना नमन केलं. माझं चेकआउट होतं 10 वाजता. आवरता मला वाजले 11. हॉटेलमधनं बाहेर येऊन अवधनगरीला पुन्हा एकदा नमस्कार केला आणि रिक्षानं बस स्टँडवर आलो, कारण आता मला जायचं होतं या धरती